काय माई म्हणे उद्यापासून मेघना स्वयंपाक करणार आहे सकाळचा. पसरली वाटतं बातमी घरात. त्याला किती वेळ लागतोय मला एक कळत नाहीये. परीक्षेचं टाइम टेबल लागल्यानंतर हिला कसलं खूळ सुचलंय हे. आणि तुम्ही पण हो म्हणाला असणार तिला ना. कठीण आहे. असू दे ग, हल्लीच्या मुलांची फॅड आहेत नाही एक एक. काही जण कसं कानाला ते हेडफोन लावून गाणी ऐकत ऐकत अभ्यास करतात, काही टीव्ही बघत बघत अभ्यास करतात. तसं म्हणे आपल्या मेघनाबाईंना स्वयंपाक घरातला जो जोश आहे ना तो अभ्यास करायला उपयोगी पडणार आहे. धन्य धन्य आहे. आणि तिने अभ्यासाकरता रिदम मिळवण्यासाठी स्वयंपाकघराची निवड केली ना, ही आयडिया मला खूपच आवडली. करू दे. माई तिला जमणार आहे का? कच्ची आहो त्याच्यामध्ये ती. बरं तुम्ही जो काही रिदम वगैरे म्हणताय ना तो हात तयार झाल्यानंतर किंवा एक्सपर्ट झाल्यानंतर येतो. आत्ता जर ही करायला गेली ना तर आहे तो रिदम पण बिघडून बसेल. आता एवढ्या उत्साहात म्हणते ना, मग म्हटलं आपण कशाला मोडता घाला, शिकू दे. आणि एकदा मैदानात उतरली की कळेलच ना सगळं. मला काय वाटतं माई हिला ना कणिक तिंबणं आणि पोळ्या करणं ह्याच्यासाठी 3-4 महिने तरी नक्की पुरतील. हो ग. मला वाटतं तुला इतकेच दिवस लागले तू नाही ग. मै मी पोळी करेन, मी पोळ्या करते असं कोण म्हणत आलं होतं माझ्याकडे. नाही आणि त्या पोळ्या लाटणं आणि भाजणं यात मी जे काही धन्यवाद प्रकार केले कणिक भिजवायलाच 12 वाजवले होते आपण. आधी ते पाणी जास्त झालं कणकेमध्ये म्हणून पीठ घातलंस, मग पीठ जास्त झालं म्हणून पाणी घातलंस. मला सांगू का माई स्वयंपाक शिकताना ना हे सगळं व्हायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय काही मजा नाही स्वयंपाक शिकण्याची. बरोबर. नाना नेहमी काय म्हणतात, आखाड्यात कुस्ती खेळायला आपण उतरलो ना की अंगाला माती ही लागलीच पाहिजे. आणि 4दा अस्मान बघितल्याशिवाय कुस्ती खेळण्याची मजा येत नाही, शिकता येत नाही कुस्ती. तसंच आहे ग हे. जोपर्यंत आपले पदार्थ बिघडत नाही तोपर्यंत आपण शिकत नाही आणि तोपर्यंत मजा येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती माई, तुमच्यासारखा उस्ताद जर शिकवायला असेल ना तर काय कमी आहे. अन्नपूर्णा माते तुला वंदन. पुरे झालं. होय मॅडम. काय झालं? काय झालं? मेघना तू ना त्या पान पडलं तर आभाळ पडलं आभाळ पडलं म्हणत धावत सुटणाऱ्या सशासारखी आहेस. अरे एवढं काय घाबरायला झालं? नाही घाबरले नाही. तू अचानक बोला काय काय चाललंय त्यामुळे. रिलॅक्स. अगं वेडे, मला एवढंच म्हणायचं होतं की अभ्यासाच्या ऐवजी हे काय चाललंय. अरे यार, एवढी जय्यत तयारी करून दिली मी तुला आणि तू आपली अजून इथेच बेडवर विचारात. चल चल उठ उठ. अभ्यासाच्या बाबतीत मी ऐकणार नाही. अमित दादा म्हणायचं मला असं. हे पण खरंच, अभ्यासाच्या बाबतीत मी डोक्यावर बसणार आहे मेघना. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत जरा लागतच तसं है ना. माझ्या सीएच्या पेपर्सच्या वेळेस ना अमित दादा आणि सतीश या दोघांवर होती ही जबाबदारी. पण तू तर अगदी सिन्सिअरली अभ्यास करणाऱ्यांमधला आहेस रे. अच्छा. हो म्हणजे नाहीयेस का? आहे. ते काय इज्जतीचा सवाल असला ना की माणूस करतोच अभ्यास. पण खरं सांगू का तुला, मला ना सॉलिड झोप यायची. हो म्हणजे ना अभ्यासाच्या ऐवजी सारखे डोक्यात झोपायचेच विचार. हो खरं रे. म्हणजे सिनेमा बघताना किंवा आपल्या आवडीचं पुस्तक वाचताना असं नाही होत. व्यवस्थित जागतो आपण, नाही झोप येत. पण अभ्यासाचं पुस्तक हातात घेतलं की झालं. असं ना एकदम जडत्व येतं. मला वाटतं परीक्षेमुळे असं होत असणार बहुतेक. ऍक्च्युली ना परीक्षा एन्जॉय करायला शिकलं पाहिजे. ते सुट्टी लागल्यावर आपण करतो ना, हे सुट्टी, हे परीक्षा, असं. राईट. पण नाही आय प्रॉमिस, मी अगदी नीट अभ्यास करेन, मन लावून, न झोपता.
आणि झोप आलीच तर तुझी कॉफी आहेच आहे. करेक्ट. आज ना एक गंमतच झाली. काय आज एकाचा कटिंग चहा उधार राहिलाय माझ्यावर. काय बोलतोस? कटिंग चहाची कसली आली उधारी? अगं नाही, खरंच. काय मस्त माणूस आहे. ऍक्च्युली ना, याच्या आधी 1-2दा आपण भेटलोय त्याला. आपण हो. नाही, तू नव्हतीच बहुतेक. त्या दिवशी आपला तो नेहमीचा कॉफी शॉप आहे ना, तिथे आम्ही एकदम एकमेकांसमोर आलो. म्हणजे अनावधानानेच. तो पण जात होता, मीही जात होतो. आणि आज सकाळी पण असेच आलो एकमेकांसमोर. अचानक चहाच्या टपरीवर. पण आज खूप गप्पा मारल्या आम्ही. म्हणजे ऑफकोर्स जेवढा वेळ मिळाला कटिंग चहा मारता मारता तेवढाच वेळ, पण मजा आली. भन्नाट येतो. अवलिया काय काय करतो. पेंटिंग्स करतो, ट्रेकिंग करतो, ते काय म्हणतात ते पॉटरी करतो, आणि म्हणतो मला अख्खा देश फिरायचा आहे, पालथा घालायचा आहे. देशातल्या सगळ्या लोप पावत जाणाऱ्या ज्या कला आहेत ना, त्या सगळ्या शिकायच्या आहेत. फोटोग्राफी पण करतो. एकच माणूस एवढ्या सगळ्या गोष्टी करतो. कविता केल्यासारखा बोलतो. मुक्त, स्वच्छंदी. माझ्या बरोबर उलट. मे बी म्हणूनच आवडला असेल मला. नाव काय त्याचं? अरे तेच ना, मी इतका गडबडीत होतो की नाव सोड, मी माझे कटिंगचे पैसे द्यायला सुद्धा विसरलो. आठवलं तेव्हा परत आलो ना, तर हा अवलिया माझे पैसे देऊन गुल झाला होता. काय माहित का, पण त्याला पुन्हा पुन्हा भेटावं असं वाटण्यात की हुरहुर लागली मनाला. पेंटिंग्स, ट्रेकिंग, पॉटरी, असे हुरहुर अदूच लावू शकतो. तो अदू असेल? असं कसं रे? तू नाव पण नाही विचारलंस त्याला? अरे यार, ऑपोपच राहून गेलं. आणि दोघांकडून त्याने पण नाही विचारलं. उलट काय म्हणाला माहितीये, यू आर डेस्टिन्ड टू मीट. ठीक आहे, भेटेलच परत. राहू दे थोडी हुरहुर. आपला ग्रुप मस्त जमेल. पण का मी असा विचार करते की तो अदूच असेल म्हणून? सॉरी हा, मी आपली गाडी जरा वेगळीकडेच वळवली. चलो बॅक टू अभ्यास. चल चल अभ्यासाला बस. मी तर काय बाबा झोपणार आहे मस्त पैकी. गुड नाईट. ऑल द बेस्ट. मेघना, फारच मनावर घेतलेलं दिसतेस तू. अरे वा, कणी काही भिजवून झाली वाटत. बरोबर आहे ना माई? हो ग, नाही थोडीशी सैल भिजवली आहेस, पण काही हरकत नाही. मी आयत्याला करून घेईन. हो, थोडस पीठ घातलं ना की होईल ती बरोबर. आणि भोपळा कशाला चिरतीयेस? भरतासाठी का? नाही, भाजीसाठी. अगं बाई, अगं मग भाजीसाठी एवढे मोठे तुकडे नाही काही. थांब, मी दाखवतेस ना तुला. दे इकडे. हे बघ, हे असे बारीक करायचे. म्हणजे शिजतात चांगले. आणि डाळ तांदूळ कशाला भिजवलेस? मी म्हंटल आज खिचडी करूयात. अगं खिचडी शक्यतो आपण रात्री करतो. बर, काही हरकत नाही. आज दुपारच्या जेवणात करू. पण डाळ तांदूळ की नाही धुवून रोवळीत ठेवायचे असतात निथळण्यासाठी. पूर्वी की नाही आपल्याकडे छान रोवळ्या होत्या ग, त्याच्यामुळे निथळत ठेवायचे. म्हणजे कशी ना खिचडी अशी हलकी होते. पण मॅडम, मला असं वाटतं आजच्या पुरता स्वयंपाकघरातला अभ्यास पुरे झाला.
नाही, तुला रिदम मिळालेला दिसतोय, कारण आता सगळं लक्ष अभ्यासाकडे चाललेलं आहे. काय ते आहे माई, पण मी माई वगैरे काही चालणार नाही. पुरे झाला आजचा अभ्यास. जा तू अभ्यासाला बस तुझ्या. मी बघते पुढचं. जा आता पण. अरे दीपक, अरे हो मी सांगते ना तुला, ते थर्ड पेपरचं जे सिलेबस आहे ना त्याच्यात नाही आहेत ते तीनही टॉपिक्स. अरे हो मी पाहिलं ना, व्यवस्थित पाहिलं. खरंच नाहीये, मी सांगते ना तुला. बरं मग आता काय करायचं? मला नाही कळत आहे काय करायचं ते. मेघना अगं, अरे नाही रे, मी बोलू त्यांच्याशी. ऐक, मेघना अरे हो, ते फ्रान्सला गेलेत नाही का सेमिनारसाठी. अगं ऐकून. आता मला काय वाटतं दीपक, एक काम करूयात आपण आहे ना, सगळं करून ठेवत A to Z सगळं. हा, ते तीनही टॉपिक्सही करायचे. अरे मग काय करणार? हो मग रिस्क नको ना रे. मी एक काम करते, त्या 22 पेपरची मी झेरॉक्स काढते. हा मी देते ना माधुरीला. कशाला डबल डबल? नको, कागद नको वाया घालूया. हा नको, मी झेरॉक्स काढते, माधुरीला देते. हवं तर तू तिच्याकडून घे नंतर, किंवा तू कर ना ते तीनही टॉपिक्स. म्हणजे काय, 12 मार्कालाच म्हणालास ना? मग 12 मार्क्स गेले असते ना आता. ऑफकोर्स करायचंय ते. त्याच्या आधीचं सगळं कम्प्लीट आहे माझं. ह्याच 3 टॉपिक्सचं टेन्शन होतं. घे पाणी घे. ऐक आई, हम्म, परीक्षा मेघनाची का आदित्याची का? म्हणजे नाही नाही, आता ऑफिसला गेला ना तर चेहरा अगदी डिट्टो तसा झाला होता ना त्या CA च्या परीक्षेच्या वेळेस व्हायचा ना तसा. म्हणजे सतत कुठल्या तरी दुसऱ्या जगात हरवल्यासारखा, काहीतरी विचार करत असल्यासारखा. आणि तुला आठवतंय, नानांची ना सतत त्याच्या मागे बुणबुण असायची, अरे आदित्य जरा दाढी कर, दाढी कर, दाढी कर. हा सतत कशात तरी वेगळ्या धुंदीत असायचा नाही तेव्हा. सतत आपली जाडी जाडी पुस्तके घेऊन बसलेला असायचा खोलीत. कधीही त्याला विचारलं ना, आदित्य अरे बाबा काय करतोयस, उत्तर ठरलेलं अभ्यास. आणि तुला कधी विचारलं की एकच उत्तर, अगं आत्ताच झाले का मग अभ्यास माझा. आणि अर्चू देवा, अर्चूचं वेगळंच. ए काय ग माई, बसते ना अभ्यासाला, बसते ना गो. तिघांच्या 3 तऱ्हा. हे पण मज्जा यायची आहे त्यावेळेला. खरंय, पण माई इकडे विजय आणि तिकडे सतीश असल्यामुळे ना साक्षी, पल्लव आणि मयू यांची काळजी नाही. नाही तर काही खरं नव्हतं. आणि इकडे आदित्य आहे आपल्या बायकोची काळजी घ्यायला, म्हणून आपल्या डोक्याला ताप नाहीये. घे घे चहा घे, मी आले. अरे आणि गंमत माहितीये का तुला, काय ग? आदित्यने आपल्या बायकोसाठी टेबल लॅम्प सुद्धा आणायचं ठरवलंय. तसं उजेड पडला म्हणजे मिळवलं. ए अगं वा. लॅम्पचा म्हणतोय का मी. हा आदित्य, पोचलास का? जस्ट पोचलो. हा बोल ना, तू काहीतरी सांगत होतास मला मगाशी. सॉरी आम्ही मगाशी फोनवर बोलत होते त्यामुळे. हो हो, कळलं कळलं, सगळं कळलं मला. तुमचे ते कोणीतरी आनंद सर आहेत आणि त्यांनी तुम्हाला एक गुगली टाकली, त्यामुळे तुमचा गोंधळ उडाला है ना. अरे हो रे, तेच तर दीपकशी तेच बोलण्यात गुंग झाले होते मी. हा बरं बोल ना, तू काय सांगत होतास? ए, आणि हा तू काहीतरी लिहून दिलंस ना मला? नाही तसं काही विशेष नाही ग. नाही पण त्याचं काय झालं की मी ऑफिसला घालण्यासाठी एक शर्ट काढून ठेवला होता बेडवर. हा तर तू फोनवर बोलता बोलता मस्तपैकी बसलीस त्याच्यावर. अरे देवा, आता आता काय काय नाही, मी दुसरा शर्ट घालून आलोय, तसाच नाही आलोय काही. आदित्य. आणि तेच तुला लिहून दाखवत होतो. पण काय, हो पेपर मिळाला. आय एम सो सॉरी, माझं खरंच लक्ष नव्हतं. अरे एनिवेज मी पण काय आल्या आल्या गप्पा मारायला लागलो, भरपूर कामं पडलेत यार. हो हो सॉरी सॉरी. ए बरं थांब थांब थांब. तुझ्या बॅगमध्ये ना
22 पेपर्स ठेवलेत मी झेरॉक्स काढण्यासाठी. आणशील का प्लीज? अरे बस काय यार, नक्की. ओके, बाय. बाय. माई मी येते. अच्छा अगं येतेस काय? डबा ने ना. आणि सकाळी खाल्लंय नाहीस काही. थांब, डबा भरून नाही दे. नाही माई 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 मला उशीर होईल. आज बाईकही नाहीये. पळते मी. बाय. मेघना, अगं अशी माई राहू दे. नादिष्ट आहे बाई पोर. काय डबा न घेताच गेली? मग काय, म्हणूनच म्हणलं ना नादिष्ट आहे. खाऊ नाही गेली नाही काही. हा, पण ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून स्वयंपाकाला मात्र लागली. हा, हो का? काय काय केले तिनं? सगळं केलंय. 10 नंबरी टिप्स दिल्या होत्या ना मी तिला. छानपैकी कणिक भिजवून ठेवली आधी, मग भाजी धुवून घेतली, चिरायला घेतली, सगळं कसं व्यवस्थित ठरल्याप्रमाणे. डाळही स्वच्छ धुवून ठेवली आहे. अरे वा, सुरुवात तर केली आहे सगळी बरोबर. म्हणजे कणिक थोडीशी सैल भिजवली आहे, ठीक आहे. हा, भोपळ्याचे हे मोठे मोठे तुकडे करून ठेवलेत. पण ना ती हे जे काही सगळं करत होती ना, ते अगदी मनापासून करत होती. याचीच मला मजा वाटत होती. आणि ह्या नादात डबा विसरली. अगं तिचा काय तो रिदम का काय ना, तो ती शोधत होती. पण सगळं लक्ष अभ्यासाकडेच असणार ग तिचं. पण ना भाजी चिरताना अगदी गुंग झाली होती बरं का. करू दे, जमेल हळूहळू सगळं तिलाही. खरे माई, सगळ्यात महत्वाचं काय आहे, ती हळूहळू सगळ्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागली आहे. तुम्हाला माहितीये का, परवा मुलांसाठी पिचकाऱ्या घेऊन आली. आपण हो, कुणी सांगितलं नव्हतं तिला. कळलं मलाही. चला, देव करो आणि सगळं काही सुरळीत होऊ दे. मन रमते तिचं आता हळूहळू. दोन्ही परीक्षांमध्ये उत्तम मार्काने पास होऊ दे. काय काय रे, बोलू झालंस? हो रे, आता हे सगळे निवडणुकांचे वारे व्हायला लागलेत ना. टीव्ही पेपर सगळीकडे त्याच बातम्या. कंटाळा येतो रे. सगळ्यांना सगळं पाठ झालेलं आहे. बरं, वरून असं दाखवतात की आमचं अजिबात पटत नाही, पण आतमध्ये एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत असतात. अरे हा बघ आला. हाय. काय आदित्य? काय रे, पिशवी काय? हे हा, ते मेघनाचे झेरॉक्स. काय मेघनाचे झेरॉक्स? अरे बाबा, त्याला क्लोन असं म्हणतात. काय म्हणतात? क्लोन. कळलं ना अमित? नशीब हे तंत्रज्ञान अजून आपल्याकडे बाजारात विकत मिळत नाही. तसं जर का विकत मिळायला लागलं ना, तर कठीण आहे सगळं एकंदरीत. आत्ता या क्षणी तुमच्या समोर माझ्यासारखे, अगदी हुबेहूब माझ्यासारखे दिसणारे 4 सतीश उभे केले तर काय होईल तुम्हा दोघांचं? नाही नाही, खरंच. पण तो एक गुंतागुंतीचा विषय आहे. म्हणजे आपल्या तरी सिलेबसच्या बाहेरचा आहे. काय आधी? हा म्हणजे काय, सध्या सगळीकडे तीच टर्मिनॉलॉजी चालू आहे. सिलेबस, पेपर, IMP, ऑप्शन. हे हा बघ, हा याचीच परीक्षा असल्यासारखा बोलतोय. अरे मग दिवसभर अभ्यासामध्ये गर्क असतो. खेचू नका यार, आता मदत तर करायलाच पाहिजे ना. काय मदत कशाला करायला पाहिजे? अहो, तुमच्या नावातच मदत आहे. म्हणजे ते बघ, एखाद्या सिरियलचं किंवा सिनेमाचं टायटल असतं ना, हम सब एक हैं, तसं आहे. तुम्ही फक्त म्हणायचं सब दे साई. अरे ए, अरे ऐकून घ्या ना माझं. मॅडम, या तुमच्या नोट्स आणि झेरॉक्स हे ड्रॉवर मध्ये ठेवू का? नाही नको, इथेच ठेव. उद्या न्यायचंच आहे ना कॉलेजला. ओके. थँक्यू. करा अभ्यास करा. मी तर मस्त झोपणार आहे आता. किती मस्त वाटतं ना, दुसरा अभ्यास करतोय आणि आपल्याला मात्र अजिबात टेन्शन नाही. वा 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 वा. अर्थात. तुला काय वाटलं मी तुझ्या बरोबर जागेच बसेन? सॉरी. काय ग, तुला हवंय का मी तुझ्या बरोबर काही वाचत बसायला सोबत म्हणून? नाही नाही नाही, खरंच नको. आधी होती मला तशी सवय. बिचारा आईला जागवत ठेवायचं मी माझ्यासोबत. मी पण. म्हणजे माई, नाना, अमित दादा, जो कोणी भेटेल ना त्याला घेऊन बसायचो अभ्यासाला. पण नाही, आता खरंच नको.
तू झोप शांत, मी करते माझा. इनफॅक्ट टेबल लॅम्पचा त्रास नाही ना होणार तुला? नाही तर मी बंद. नाही नाही, आणि ऍज इट इज मी खालीच झोपतो ना, सो नो प्रॉब्लेम. मी काय म्हणते, तू का नाही झोपत बेडवर आजपासून? हे काय आता मध्येच? अरे मध्येच कुठे, केव्हापासून म्हणते मी तुला. ते काय नाही, तू आजपासून बेडवर झोपायचं. अगं पण कशाला? जमिनीवर झोपलो म्हणून आमचं श्रेष्ठत्व काही कमी होत नाही. राजा तो राजाच, मग तो सिंहासनावर बसला काय किंवा खुर्चीत बसला काय. अच्छा, असंही आहे का? म्हणजे काय, सो आम्हाला आमच्या भूशय्येवर आराम करू द्यावा. आणि आपण काय? आपण ते हा हा, काय झालं? अरे यार, ते अभ्यास करायला असा जड भारदस्त शब्दच सापडत नाही मला.